उत्तरावरच हरकत आहे तुमच्या. तुम्ही प्रश्न क्रमांक 3 वाचा आणि त्याचं उत्तर वाचा. तुम्ही म्हणालात की सदर भराव क्षेत्रातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी शेती तसेच सूर्या नदीत मिसळून जलप्रदूषण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे संभाव्य नुकसान लक्षात घेता पंचनामे करण्यात यावे, खरे आहे काय? आपण काय म्हटलं अध्यक्ष महाराज की याच्यामुळे त्या ठिकाणी रसायन मिश्रित मातीचा भराव केल्याचे प्रथमदर्शी आढळून आलेले आहे. बरोबर आहे. आपण म्हणालात की दिसून आलेला आहे. त्याचा परिणाम या सगळ्या नदीच्या पाण्यावरही झाला. आपण शेवटी काय म्हणता की आम्ही ते सगळे तपासू आणि मग पुढील कारवाई करू. आपण एकीकडे सांगता की प्रदूषित या पद्धतीचं रसायन मिश्रित त्या ठिकाणी आहे, हेही पण मान्य केलेलं आहे. पाण्यामध्ये ते मिक्सित होतात आहे, त्याच्यामुळे लोकांच्या म्हणजे त्यांच्या शरीरावर त्याचे परिणाम होत आहे. मग हे आपला अहवाल येईल, मग आपण कारवाई करू, असं नाही होणार ना. आखरी हे सगळं आदिवासी भागातलं काम चाललेलं आहे. आदिवासी तसे तिथं उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांचं फार त्यांना तिथून तर काय मोबदला पण नाममात्र मिळत आहे, अशा पद्धतीची परिस्थिती पालघर जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं माझा प्रश्न असा आहे की हे सगळे नमुने आपल्याकडे आलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही मान्य केलेलं आहे. तातडीनं याच्यावर दंडात्मक कारवाई करून झालेल्या नुकसानची भरपाई केली लोकांच्या, कारण की शारीरिक त्याला तुम्ही त्या लोकांच्या पण चाचण्या केल्या पाहिजेत. त्यांच्यावर या सगळ्या दूषित रसायनामुळे या लोकांच्या शरीरावरही त्याचे परिणाम झालेले आहेत. आणि म्हणून हे सगळे तपास करून त्या भागातल्या लोकांना पण न्याय देण्याची भूमिका आपली असेल का, हा माझा प्रश्न आहे. आणि ही कंपनी जी आहे, ही कंपनी मुद्दाम करते. लोकांनी विरोध केला, विरोध करून सुद्धा ते म्हणते तुमच्याशी बनतं ते करून घ्या. अशा पद्धतीनं त्या भागातल्या स्थानिक लोकांना धमकवण्याचं काम ह्या कंपन्या करतात आहेत. आणि म्हणून त्या कंपनीवर सुद्धा आपण कारवाई करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. नाही नानाभाऊ, जे आता तक्रार होती की MPCB मार्फत तपासा, आपण सर्व तपासण्या केला, त्या लिमिटमध्ये आहेत. कुठल्याही पद्धतीचं केमिकल पसरलेलं नाही, कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी रसायन पसरलेलं नाही. उलट जी माती त्या ठिकाणी आहे ती पूर्ण तपासली आहे, त्याचे संपूर्ण डेटा माझ्याकडे आहे. तरी आता आत्ता काही आढळलं नाही आहे. पण आपण जे म्हणता, योगेश सागर जे म्हणता, याचं तपासणी तर मी विभागीय आयुक्ताकडनं करेल, कारण आता आपल्याकडे काही रिपोर्ट नाही कारवाई करण्याकरता. जे योगेश सागरचं म्हणणं आहे, आपलं म्हणणं आहे की काही अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली वगैरे, काही तपासा, ते मी तपासतो. आणि जर आता वाटलंच आपल्याला ॲडिशनल काही पुन्हा तपासून घ्यायचं असेल तर यामध्ये जी यंत्रणा आहे, कॉमन हजार्डस वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी, या संस्थेकडं हे तपासलं तर आपल्याला पूर्ण या ठिकाणी डिटेल मिळतं. त्यामुळं या ठिकाणी आजच आम्ही कॉमन हजार्डस वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीचा वापर करून हे संपूर्ण, जर याच्यात डेब्रिज ज्या वापरल्या त्या रासायनिक असतील किंवा कंत्राटदारांनी त्या ठिकाणी माती कुठं मिळत नसेल म्हणून डेब्रिज वापरून त्या ठिकाणी फिलिंग केलं असेल, असं वगैरे काही झालं असेल तर संपूर्ण विभागीय आयुक्ताकडनं चौकशी करू. पण हे जे रासायनिक विषय पूर्ण आहे तर MPCB तपासला आहे, त्याच्यात काय आढळलं नाही. पण ही दुसरी संस्था आहे, या संस्थेमार्फत याची तपासणी करण्यात येईल.